आचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून, तसेच श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 185 पूर्ण होत आलेले 186 पान नंबर सुरू होते. आता 186 पान नंबर काढा. कालच्या भागात आपण अमानित्व साधन बघितले कोणते आहेत ते. अमानित्व साधनाच्या योगाने नंदा काकी म्यूट करा. तुमच्या चरणी कोटी कोटी वंदन, सर्व साधकांना वंदन. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अमानित्ववादी साधनाच्या योगाने आत्मज्ञान होतं. आणि जे झालेलं आत्मज्ञान आहे, आत्मा जाणता येतो ह्या साधनांनी. आणि आपलं स्वरूप प्राणीमात्राच्या हृदयात बुद्धीच्या धर्मास अवस्थास प्रकाश करणाऱ्या रूपाने राहिलेले असते. अमानित्व साधने कोणती? ओम नमः शिवाय. अमानित्व साधने काल बघितली कोणती? नंदा काकी बोला. अमानित्व साधने कोणती, किती आणि कोणती? अमानित्व साधने 6. हां. एक, श्रेष्ठता के अभाव, अभिमान का अभाव. श्रेष्ठता के अभिमान का अभाव. दूसरा, दंभाचरण का अभाव म्हणजे नसावे. तिसरा, अंतकरण की स्थिरता. चौथा, श्रद्धा भक्ती सहित गुरु सेवा करणे. पाचवा, भावाभाव असणे. आणि 6वा, मन इंद्रिय सहित शरीर का निग्रह. या 6 साधनाने आपल्याला आत्मज्ञान होते. क्षमाभाव, भावाभाव नाही, क्षमाभाव. क्षमाभाव हो ना, क्षमाभाव असणे. भावाभाव सांगितलं तुम्ही, सॉरी. क्षमाभाव असणे ही अमानित्ववाद आणि 6 साधने आहेत. ह्या साधनेचा अंगीकार झाला की मोक्ष दूर नाही, मोक्ष प्राप्तच झाला. ही 6 साधनं जर अंगीकार केले तर त्याचा विस्तार आपण काल बघितलेला आहे. तर आता मनवाणी बिनरूप याचा अर्थ ही काल बघितला. आता शिष्य म्हणतात, महाराज आत्म्याच्या ठिकाणी मन आणि वाणी याची प्रवृत्ती होत नाही, याचे कारण काय बरे? आत्म्याच्या ठिकाणी म्यूट करा नंदा काकी, म्यूट करा. आत्म्याच्या ठिकाणी मन वाणी याची प्रवृत्ती होत नाही, याचे कारण काय बरे? का मन आणि वाणी आत्म्याच्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही, ह्याचं कारण सांगा. सद्गुरू सांगतात, अरे बाळा, जाती, क्रिया, गुण, नाम, रूप इत्यादी. काय काय सांगितलं? जाती, क्रिया, गुण, नाम, रूप इत्यादी शब्दवृत्तीच्या कारणाचा ज्या वस्तूशी संबंध होतो त्या वस्तूतच वाणी प्रवृत्त होते. जाती, गुण, क्रिया. जाती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. क्रिया काकी बोला, कशाला म्हणावं जाती? हँड रेस केलाय, बोला. जाती, गुण, क्रिया, नाम, रूप इत्यादी शब्द प्रवृत्तीच्या कारणाचा ज्या वस्तूशी संबंध होतो त्या वस्तूतच वाणी प्रवृत्त होते. जात जर असेल, गुण त्याच्यामध्ये असतील, क्रिया घडत असेल तरच काय होतं? वाणी आणि प्रवृत्त होते. ही आत्म्यामध्ये आहेत का? आत्म्याची कोणती जात आहे? ओम नमः शिवाय.
आत्म्याची जात कोणती? आत्म्याला जात नाही. मग जात असेल तरच इथं काय सांगू लागलेले आहेत? जाती, गुण, नाम, रूप इत्यादी शब्द प्रवृत्तीच्या कारणांचा त्या वस्तूशी संबंध होतो. त्या वस्तूतच वाणी प्रवृत्त होते. हे जिथं आहे तिथंच वाणी प्रवृत्त होते. काय आहे तिथं? तर जाती, क्रिया, गुण, नाम आणि रूप. जात, वेगवेगळ्या जात आपण बघितलेले 2 जात, सजातीय प्रवाह, विजातीय. सजातीय म्हणजे सारखी जात, विजातीय म्हणजे वेगळी जात. सजातीय कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. सजातीय म्हणजे जाती एक, व्यक्ती 2, याला सजातीय म्हणावे. त्याला दृष्टांत त्याचा येईल का सांगता? दृष्टांत सांगा जयश्रीताई. दृष्टांत सांगा त्याचा. कोणता सांगितला दृष्टांत? जाती एक, व्यक्ती भिन्न. ह्याचा दृष्टांत काय सांगितला सजातीयचा? 2 व्यक्ती आणि जात त्यांची एकच. वेगवेगळे 2 व्यक्ती. 2 व्यक्ती म्हणजे ब्राह्मण जात आहे त्यांची, आणि तिथं 2 व्यक्ती म्हणजे जात एक आणि व्यक्ती भिन्न. ह्याला काय म्हणावं? सजातीय. विजातीय, म्हणजे वेगळी, जात म्हणजे जात. एक ब्राह्मण आहे आणि एक वैश्य आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे आहेत ते. एक ब्राह्मण आहे, एक वैश्य आहे. ही 2 वेगळ्या जाती आणि 2 वेगळे व्यक्ती. ह्याला काय म्हणावं? विजातीय. सजातीय म्हणजे जाती एक, व्यक्ती भिन्न. विजातीय म्हणजे जाती भिन्न, व्यक्ती भिन्न. मग इथं जात जर असेल तरच क्रिया घडते. क्रिया म्हणजे 2 वस्तूमध्ये क्रिया होते, संग होतो. गुण, नाम, रूप इत्यादी शब्दवृत्तीच्या कारणाच्या ज्या वस्तूशी संबंध होतो, ही जर असेल तरच वाणी प्रवृत्त होते. संग 2 वस्तूमध्ये संग होतो. संग नाम संबंध. हा संघाची व्याख्या काय सांगितलं? संग नाम संबंध. हा कसा संग नाम संबंध कसा सांगितला? 2 द्रव्यामध्ये संग होतो. जाती जर 2 द्रव्य म्हणजे काय? द्रव्य कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. एक पोपट आहे बघा. हां सांगा, बोला. हो सांगा. जाती गुण क्रिया आश्रितम द्रव्यम. बरोबर. जाती गुण क्रिया जिथं आहेत त्याला द्रव्य असं म्हणावं. ज्याला जात आहे, गुण आहे आणि क्रिया तिन्ही पण आहे त्याला द्रव्य म्हणावं. आणि 2 द्रव्यामध्ये संग होतो. आता जाती, एक वृक्ष आहे, त्याला वृक्ष एक पेरूचं झाड आहे, त्याला पेरू ही जात आहे, वृक्षाची जात आहे पेरू. जाती गुण आंबट, जाती गुण क्रिया आंबट आहे, त्याच्यामध्ये क्रिया पण होते, फांद्या आहेत त्याला, ते वाढतं, तिन्हीही आहे. जाती गुण क्रिया तिन्हीही आहे, त्याला द्रव्य असं म्हणावं. आणि पोपटला सुद्धा जाती गुण क्रिया आहे. पोपटाची जात म्हणजे पोपट, गुण म्हणजे तो बोलतो आणि क्रियासुद्धा करतो. तो पोपट पेरू खातो. ह्या दोन्हीमध्ये संग झाला. पोपट पेरू खातो. 2 जर संग नाम संबंध. हा 2 असतील तरच संग होतो, एकामध्ये संग होत नाही. जाती गुण क्रिया असेल तरच संग होतो. म्हणून
एकामध्ये संग होत नाही. आत्म्यामध्ये हे काहीच नाही. त्याच्यामुळं नामसुद्धा आत्म्याचं नाव काय तर काहीच नाही. रूप नाही आत्म्याला. कोणत्या कलरचा आत्मा कसा दिसतो, स्वरूप काहीच नाही. इत्यादी शब्दा प्रवृत्तीच्या कारणाच्या ज्या वस्तूशी संबंध होतो त्या वस्तूतच वाणी प्रवृत्त होते. ही असल तरच वाणी प्रवृत्त होते. वाणीनं बोलता येतं, सांगता येतं. आत्मा असंग, अगुण, अक्रिय आहे. 2 द्रव्यामध्ये संग होतो. आत्म्यामध्ये संग होतो का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आत्म्यामध्ये संग होत नाही. का होत नाही संग आत्म्यामध्ये? कारण तो असंग आहे, हां अगुण आहे, असंग आहे, हां. संग कुणामध्ये होतो? अक्रिय आहे. संग कुणामध्ये होतो? दोन म्हणजे संग होतो. 2 व्यक्तीमध्ये होतो संग. 2 असेल तर 2 द्रव्यामध्ये संग होतो. द्रव्याचं लक्षण काय सुनंदाताई पाटील? द्रव्य कशाला म्हणावं? 2 द्रव्यामध्ये संग होतं, पण द्रव्य म्हणावं कशाला? आधी द्रव्य म्हणावं कशाला हे कळल्याशिवाय संग कसा होतो हे कसं कळेल? मग द्रव्य म्हणावं कशाला? ओम नमः शिवाय. कोण सांगते? द्रव्य म्हणावं कशाला जयश्रीताई? ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला वंदन. द्रव्य कशाला म्हणावे? द्रव्याची व्याख्या: जाती, गुण, क्रिया, आश्रयतम द्रव्यम. ओम नमः शिवाय. बरोबर. जिथं जाती आहे, गुण आहे, क्रिया आहे त्याला द्रव्य असं म्हणावं. जाती, गुण, क्रिया, आश्रयतम द्रव्यम. मग जाती, गुण, क्रिया असलं तरच तिथं संग होतो. 2 द्रव्यामध्ये 2 वेगवेगळे द्रव्य असतील तर तिथं संग होतं. जसा पोपट पेरू खातो. पोपटामध्ये सुद्धा जाती, गुण, क्रिया आहे आणि पेरूच्या वृक्षामध्ये सुद्धा जाती, गुण, क्रिया आहे. ही 2 द्रव्ये झाली आणि ह्या 2 द्रव्यामध्ये संग होतं म्हणजे पोपट पेरू खातो. मग इथं आत्म्याला कोणतीही जात नाही, गुण नाही, क्रिया नाही. म्हणून आत्म्यामध्ये काय होत नाही? संग होत नाही. म्हणून आत्मा कसा आहे? असंग आहे. कळाली का? असंग का म्हणावं आत्म्याला? मुद्रिकाताई महाजन का म्हणावं असंग आत्म्याला? ओम नमः शिवाय. असंग का म्हणावं? संग कशामध्ये होतो? आत्ताच सांगितलं ना. संग कशामध्ये होतो? हां 2 द्रव्यामध्ये. हां 2 द्रव्यामध्ये. द्रव्य कशाला म्हणावं? द्रव्य, जाती, गुण, क्रिया, आश्रयतम द्रव्यम. हां. मग आत्म्याला कोणती जात आहे? कोणत्या जातीचा आहे आत्मा? आत्म्या जात नाही, गुण नाही, हां क्रिया नाही. म्हणून आत्म्यामध्ये काय होत नाही? आत्म्यामध्ये संग होत नाही. जाती, गुण, क्रिया नाही म्हणून आत्म्यामध्ये संग होत नाही. म्हणून आत्म्याला काय म्हणलं? असंग. आत्मा असंग आहे, अगुण, कोणताच गुण नाही, अक्रिय. आत्म्यामध्ये क्रिया होत नाही. गुण किती तो? ओम नमः शिवाय. गुण कितीत? कोण सांगते? गुण किती आहेत? मीनाताई आहेत का? किती गुण आहेत आत्म्यामध्ये? आत्मा अगुण आहे. मग गुण किती आहेत? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. मग कोणताच गुण आत्म्यामध्ये नाही, अक्रिय. क्रिया इंद्रिय असेल तर क्रिया घडते, नाहीतर क्रिया घडत नाही. मग आत्म्याला इंद्रिय नाहीत म्हणून
आत्मा कसा आहे? अक्रिय. कोणतीही क्रिया आत्म्यामध्ये होत नाही, घडत नाही. जाती, गुण, क्रिया इत्यादीचा संबंध त्याच्याशी होत नाही. यासाठी त्याच्यात वाणी, मन इत्यादी प्रवृत्त होऊ शकत नाहीत. प्रश्न काय होता शिष्याचा? प्रश्न होता की महाराज, आत्म्याच्या ठिकाणी मन, वाणी यांची प्रवृत्ती होत नाही, याचे कारण काय बरे? मन, वाणी आत्म्यामध्ये का प्रवृत्त होत नाही, याचं कारण काय, असा प्रश्न होता. तर उत्तर काय सांगितलं मग? का प्रवृत्त होत नाही मन आणि वाणी? तर त्यामध्ये जाती, गुण, नाम, रूप इत्यादी शब्द प्रवृत्ती करण्याचा ज्या वस्तूशी संबंध होतो त्या वस्तूचा वाणी प्रवृत्त होत नाही. का होत नाही? तर तिथं जाती, गुण, क्रिया नाही, त्याच्यामुळं वाणी तिथं प्रवृत्त होत नाही. आत्मा असंग आहे, अगुण आहे, अक्रिय आहे, म्हणून जाती, गुण, क्रिया इत्यादीचा संबंधच तिथं येत नाही. आणि यासाठी त्याच्यात वाणी प्रवृत्त होत नाही, मन, वाणी इत्यादी प्रवृत्त होत नाही. सांगता येईल का प्रवृत्त होत नाही मन, वाणी? नंदा काकी बोला, का प्रवृत्त होत नाही? ओम नमः शिवाय. हां. ओम नमः शिवाय. कारण जाती, गुण, क्रिया, नाम, रूप इत्यादी शब्द प्रवृत्तीच्या कारणाने ज्या वस्तू संबंध होतो त्या वस्तूतच वाणी प्रवृत्ती होते. आत्मा असंग, अगुण, अक्रिय आहे, म्हणून जाती, गुण, क्रिया इत्यादींचा संबंध त्याच्याशी होत नाही. यासाठी त्याच्यात वाणी, मन इत्यादी प्रवृत्ती होऊ शकत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नुसतं वाचून दाखविण्यापेक्षा लक्षात आलं का आपल्या आपल्या मनानं सांगायचं, म्हणजे लक्षात येतं. जाती, गुण, क्रिया आत्म्यामध्ये नाहीत. कोणती अक्रिय, आत्मा असंग आहे, अगुण आहे, त्याच्यामुळं काय होत नाही तर मन, वाणी, बिनरूप असे आत्मसंबंधाले म्हटलेले आहे. मन, वाणी, बिनरूप असे त्याच्यामुळंच म्हटलं आहे. यासाठी त्याच्यात वाणी, मन इत्यादी प्रवृत्त होऊ शकत नाहीत. या कारणासाठीच काय म्हणलं? मन, वाणी, बिनरूप असे आत्मसंबंधाने म्हटलेले आहे. अद्वैत स्वरूपात तद्रूपता. याप्रमाणे गुरूंनी आत्म्याचा निष्प्रपंच स्वरूपाचे वर्णन दोह्यांनी केले. आता पुढे महावाक्याच्या अर्थाचे निरूपण करण्याच्या हेतूने एका दोह्याचे लक्ष स्वरूपाच्या ठिकाणी तद्रूपतेची स्थिती करण्याविषयीचा प्रकार गुरु सांगतात. काय सांगतात पुढे? तद्रूपता. तद्रूप म्हणजे तुझंच रूप. तुझं रूप तुला कळालं पाहिजे, त्याची स्थिती कशी, महावाक्याचा अर्थ आता पुढे गुरु सांगतात. गुरुनी आत्म्याच्या निष्प्रपंच स्वरूपाचे वर्णन 2 दोह्यामध्ये केलेलं आहे. आत्मा कसा आहे? निष्प्रपंच. आत्म्यामध्ये कोणताच प्रपंच नाही, म्हणून आत्म्याला निष्प्रपंच असं म्हटलेलं आहे. त्याचं वर्णन 2 दोह्यामध्ये केलेलं आहे असं सांगत आहेत. पुढे महावाक्याच्या अर्थाचे निरूपण करण्याच्या हेतूने, महावाक्य म्हणजे मोठं वाक्य, करण्याच्या हेतूने एका दोह्याचे लक्ष स्वरूपाच्या ठिकाणी तद्रूपतेची म्हणजे तुझ्याच रूपाची स्थिती करण्याविषयीचा प्रकार गुरु सांगतात. तुझ्या रूपामध्ये तुला कसं राहायचं, त्याची स्थिती कशी आहे हे सद्गुरू सांगत आहेत दोह्यामध्ये. येम अभेद लक्ष जाणी करी, रहिये सुख स्वरूप, निरंतर महदाकाशवत पोते संयम स्वरूप. म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे मनास आणि वाणीस अगोचर अभेदाचा जो लक्ष
जीव आणि ईश्वर या भेद वाचून असणारा लक्षार्थ असा आत्मा, त्यास अनुभवाने जाणून रहिये सुख स्वरूप. आत्मा कसा जाणता येतो? आत्मा दिसतो का हो? इथं आत्मा म्हणून बोटाने दाखवता येतो का? हो का इथं आत्मा म्हणून? तर दाखवता येत नाही, त्याचं स्वरूप बघता येत नाही. वाणीनं सांगता येतं का? वाणीनं तरी शब्दात सांगता येतो का आत्मा कसा आहे ती? तर वाणीला सुद्धा अगोचर आहे, वाणीनं सुद्धा सांगता येत नाही. इथं आत्मा आहे, आत्म्याचं रूप दिसायला कसं आहे हे वाणीनंही सांगता येत नाही. वाणीलाही अगोचर येतो. अभेद, भेदच नाही आत्म्यामध्ये, एक रस आत्मा आहे, सगळीकडे आत्मा. असा जो लक्ष, अभेद म्हणजे कसा हो? भेद नाही म्हणजे जसा सूर्याचा प्रकाश सगळीकडे, आकाश सगळीकडे, आकाशामध्ये सुद्धा भेद नाही, आकाश दोन नाही. आपण इथं आता इथून आपण मुंबईला गेलो, दुसऱ्या देशात गेलो तरी इथलं आकाश घेऊन जात नाही. आणि इथलं आकाश आणि तिथलं आकाश वेगळं नाही, त्याच्यामध्ये भेदच नाही, एकच आहे. इथलं आकाश आणि तिथलं आकाशसुद्धा एकच आहे. आकाश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. आकाश कशाला म्हणावं मीनाताई? पोकळीलाच आकाश असे म्हणावे. हां, पोकळीलाच आकाश असं म्हणावं. मग आपण कुठं येत आता सध्या बसलेलो आहेत? आपण जी ही ऐकत आहात ती कुठं बसून ऐकतात? पोकळीच आहे ना ताई ही ओम नमः शिवाय आकाशाची. पोकळीमध्ये बसून ऐकतो, पोकळीलाच आकाश असं म्हणतात. अभेदही कुठलंच आकाश, आकाशामध्ये भेदच नाही. कुठलंही आकाश असो, घट आकाश असो, मठ आकाश, महद आकाश. घट आकाश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां गटामध्ये असलेल्या आकाशाला गट आकाश म्हणतात. हां. आणि मठ आकाश, मठ आकाश, मठामध्ये असलेल्या आकाशाला मठ आकाश. आणि महद आकाश, महद आकाश म्हणजे सर्वत्र असलेल्या आकाशाला महद आकाश. मग ही नावं वेगवेगळे का पडले? घट आकाश का म्हणतो आपण घटातल्या आकाशाला? घटामध्ये गेलं ना ते तेवढंच, म्हणून त्याला घट आकाश म्हणतात. ओम नमः शिवाय. म्यूट करा. सुनंदाताई पाटील म्यूट करा. मुद्रिकाताई महाजन. ओम नमः शिवाय. घटाची उपाधी लागली म्हणून घट आकाश. हां, घटाची उपाधी लागली म्हणून घट आकाश आहे, मठाची उपाधी लागली म्हणून मठ आकाश. आणि बाहेरचं आकाशाला काय म्हणावं? बाहेरचं महद आकाश. महद आकाश. मग घटातलं आकाश वेगळं, मठातलं आकाश वेगळं आणि महद आकाश वेगळं असं आहे का? कसंही नाही नाही तसं. मठात आलं म्हणून मठाची उपाधी लागली म्हणून मठ आकाश म्हणतात. घटात म्हणजे आकाश आधीच असते, पण ते घट तयार झाल्यावर त्या पोकळीत आपल्याला हे होतं म्हणून त्याला मठाची उपाधी लागल्यावर मठ आकाश म्हणतात. हां, घटाची उपाधी लागली म्हणून घट आकाश, मठाची उपाधी लागली म्हणून मठ आकाश, बाहेरचं महद आकाश. घट फुटून गेला आणि मठ बी पडून गेला तर आकाशाचं काय झालं? कुठं गेलं तिथलं आकाश? तर महद आकाशामध्ये समावलं गेलं. तसाच आत्मा आहे, सगळीकडे एकच आहे. देहाची उपाधी लागली, ह्या अविद्येची उपाधी लागली म्हणून त्याला आपण आत्मा म्हणतो, पण ही ब्रह्मच आहे. तर हे म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणे मनास आणि वाणीस अगोचर अभेद असा जो लक्ष, जीव आणि ईश्वर या भेदा वाचून असणारा लक्षात रूप असा आत्मा. जीव आणि ईश्वर. आता जीव कशाला म्हणावं? लक्षरूप आत्मा, लक्ष सांगितला, जीव कशाला म्हणावं? हँडरेस करा. ओम नमः शिवाय. मीनाताई कशाला म्हणावं जीव?
कुटस्थ चैतन्य 2 कुटस्थ चैतन्याचं अंतःकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव असे म्हणतात. हां, ईश्वर कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ईश्वर कशाला म्हणावं? ईश्वराच्या श्वासापासून उत्पन्न झालेल्या ओम नमः शिवाय. ईश्वर कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील, म्यूट करा मीनाताई. ईश्वर कशाला म्हणावं? ब्रह्मचैतन्य माया ब्रह्मचैतन्याच्या मायात पडलेल्या प्रतिबिंब ब्रह्मचैतन्य माया आणि ब्रह्मचैतन्याचं मायामध्ये जे प्रतिबिंब पडलं, ह्या तिन्हीला मिळून काय झाला? ईश्वर झाला. आणि कुटस्थ चैतन्य अंतकरण आणि कुटस्थ चैतन्याचा अंतकरणात पडलेल्या प्रतिबिंब म्हणजे जीव झाला. मग जीवसुद्धा प्रतिबिंबच आहे आणि ईश्वरसुद्धा प्रतिबिंबच आहे. जीव आणि ईश्वर या भेदा वाचून असणाऱ्या लक्षार्थ रूप जसा आत्मा. पण ईश्वर कसा आहे? जसं मठातलं मोठं आकाश आहे आणि घटातलं छोटं आकाश आहे. मठातल्या मोठ्या आकाशामध्ये पोते ठेवता येतात, मोठमोठ्या वस्तू ठेवता येतात, धान्य भरून ठेवता येतं, आपल्याला चलता येतं, फिरता येतं. पण घटामध्ये तसं काही करता येतं का? घटामध्ये काहीच बसत नाही. घटाची छोटी उपाधी लागली, लहानशी, म्हणून घट आकाश झालं. आणि मठाची मोठी उपाधी लागली म्हणून काय झालं? मठ आकाश झालं. तसंच आहे, जीवाला अंतकरणाची आयुध्याची छोटीशी उपाधी लागली म्हणून जीव झाला. ईश्वराला मात्र मोठी उपाधी लागली मायेची म्हणून ईश्वर झाला. पण जीव आणि ईश्वरसुद्धा वेगळा नाही. ईश्वर या भेदा वाचून असणाऱ्या लक्षार्थ रूप असा आत्मा. जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये भेद नाही, तर दोन्ही एकच आहे. चैतन्य दोन्हीतलं एकच आहे. आत्मचैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. आत्मचैतन्य जे देहामध्ये आलं म्हणून आत्मचैतन्य झालं आणि बाहेर जी आहे ती ब्रह्मचैतन्य. तसंच आहे इथं जीव आणि ईश्वर. कळालं का? ईश्वर कशाला म्हणावं? मुद्रिकाताई, कशाला म्हणावं ईश्वर? ओम नमः शिवाय. ईश्वर कशाला म्हणावं आणि जीव कशाला म्हणावं हे कळायला पाहिजे. ही जर कळालं तर दोन्ही अभेद कसे आहेत ही कळतं, नाहीतर कळतच नाही. ही दोन्ही जर कळालं तरच दोन्ही अभेद कसे आहेत, दोन्हीमध्ये भेद आहे का अभेद आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून ईश्वर कशाला म्हणावं हे कळायला पाहिजे. नंदा काकी कशाला म्हणावं ईश्वर? ओम नमः शिवाय. ईश्वर कशाला म्हणावे? 1 ब्रह्मचैतन्य, 2 माया. ब्रह्मचैतन्याचे मायामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाला ईश्वर असे म्हणावे. आणि जीव कशाला म्हणावं? जीव कुटस्थ चैतन्य अंतकरणात कुटस्थ चैतन्याचे पडलेल्या प्रतिबिंबाला जीव असे म्हणावे. आणि जीव आणि ईश्वर वेगळेत का एक आहेत? जीव आणि दोन्ही एकच आहेत. हां, दोन्ही असे उपाधीमुळे वेगळे झाले. उपाधी वेगळी वेगळी लागली म्हणून वेगळे झाले. पण चैतन्य एकच आहे त्याच्यातलं दोन्हीमधलं. अभेद आहे. इथं पुढे सांगितलं भेदा वाचून असणाऱ्या लक्षात रूप असा आत्मा. उपाधीमुळं भेद आला. लहान उपाधी लागली म्हणून जीव झाला, मोठी उपाधी लागली म्हणून ईश्वर झाला. जसं घटाला घटाची छोट्या माठाची उपाधी लागली म्हणून ती माठातलं आकाश जे आहे ते घट आकाश छोटंसं आकाश झालं आणि मठाची उपाधी लागल्यामुळं महद आकाश झालं. म्यूट करा मुद्रिकाताई महाजन. ओम नमः शिवाय. चैतन्याचं सांगा एकदा. चैतन्याचं ईश्वराचं सांगा. ईश्वर लिहून घ्यायचं मला. ब्रह्मचैतन्य म्यूट करा आणि लिहून घ्या. ब्रह्मचैतन्य ब्रह्मचैतन्य माया आणि मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब त्याला ईश्वर असं म्हणावं.
ब्रह्मचैतन्य, नंबर 1 ब्रह्मचैतन्य, नंबर 2 माया, आणि मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्याला ईश्वर असं म्हणावं. जीव आणि ईश्वर हे एकच आहेत, दोन नाही, अभेद आहेत. फक्त उपाधी लागली, उपाधीचा भेद आहे फक्त. उपाधी जीवाला छोटी उपाधी लागली ध्येयाची, अयोध्येची, आणि ईश्वराला मोठी उपाधी लागली मायेची. भेदा वाचून असणाऱ्या लक्षात रूप आत्मा, त्यास अनुभवाने जाणून रहिये सुखस्वरूप. आत्मा कसा जाणावा, आत्मा कसा दिसतो, तो कुठं राहतो, ही कसं जाणावं आत्म्याला? ओम नमः शिवाय. कसा जाणावा आत्मा? आपल्याला आत्मस्वरूप जाणायचं आहे, म्हणूनच ही खटाटप सुरू आहे आपली सगळी. ही जी आपण वेळ देतो कामात काम काढून, किती कामं असतात ह्या टायमाला, तरीसुद्धा पटपट काम करतो, वेळ देतो. मग आपल्याला कळायला पाहिजे बघा, ही वेळ जी देतो त्याचा काहीतरी आपल्याला फायदा व्हायला पाहिजे, त्याचा काहीतरी पदरात पडायला पाहिजे. मग आपल्याला अनुभवाने जाणून घ्यावा लागतो ईश्वर. ईश्वर बोटाने दाखवता येतो का? इथं आहे हो का ईश्वर म्हणून असा बोटाने दाखवता येत नाही, तर त्याचा अनुभव घ्यावा लागतो. जसं सुगंध दाखवता येतो का हो? दुर्गंध यायला का सुगंध यायला आपण म्हणतो. दुर्गंध यायला कुठं बरं, दाखव बरं दुर्गंध. मला तर दाखवता येत नाही. किंवा एक आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, ईश्वराचं स्वरूप आपल्याला बघायचं कसं आहे आणि कसं आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी एक दृष्टांत, उन्हाळ्याचे दिवस आहेत आता, आणि खूप ऊन पडले दुपारच्या पारेत. एक मनुष्य दारामध्ये आला आणि म्हणू लागला, ओ ताई हाका मारल्या आणि म्हणाला, पाणी देता का हो, खूप तहान लागली हो मला, घसा कोरडा पडला तहानेनं, पाणी द्या बरं. ती माऊली काय म्हणू लागली, दाखव बरं कुठं तहान लागली ती. दाखवता येते का? ओम नमः शिवाय. दाखवता येते का ती तहान? मग ती कशी लक्षात येईल ती तहान त्याला लागली होती का नाही ती? कसं बघावं लागेल त्याला तहान लागली का नाही ती? तो काय म्हणतो, ओम नमः शिवाय. जाणून घ्यावं लागतं. हां, तर तो माणूस काय म्हणतो, ती ताई काय म्हणू लागली, खरंच ताण लागली का तुला? दाखव बरं कुठं ताण लागली, किती ताण लागली ती. ताण लागली म्हणू लागलास तू, तर दाखवता येत नाही. तो व्यक्ती काय म्हणू लागला, अहो ताई पाणी तर देऊन बघा, मी पाणी किती पितो, त्याच्याहून तुमच्या लक्षात येईल की मला किती तहान लागलेली होती. अनुभव घेऊन बघावं लागतं, अनुमानानं बघावं लागतं. त्यामुळे अनुभवानं जाणून घ्यावा लागतो आत्मा असा प्रत्यक्ष दाखवता येत नाही. कसं सांगितलं, आत्मा जसा देहात ईश्वर, जसे तिळामध्ये तेल, जशी उसात साखर तसा देहात ईश्वर, जसे दुधामध्ये लोणी तसा देहात चक्र पाणी. तुकाराम महाराजांनी सांगितलं हे. कसा आहे ईश्वर? दुधामधलं जसं लोणी आहे आणि ती लोणी काढायची तर प्रक्रिया करावी लागते. प्रक्रिया केल्याशिवाय ती लोणी बाजूला निघत नाही. दूध तापवावं लागतं, त्याच्यात विरजण घालावं लागतं, त्याचं दही करावं लागतं, आणि दही झाल्यानंतर घुसळण करून लोणी बाहेर काढून तूप तयार करावं लागतं. आणि तूप तयार झाल्यावर ते कशातच मिसळत नाही, पुन्हा ते कशातच लिप्त होत नाही. तुम्ही तूप कशावर बी टाका, ती तरंगतं. ती मधी दुधात जसं तूप होतं तसं मिक्स होऊन राहत नाही. तसाच आत्मा आहे. आपण ही मंथनं सुरू केलेले आत्मा बाजूला काढण्यासाठी ही आपली प्रक्रिया सुरू आहे. 9 प्रक्रिया आपण बघितल्या आत्म्याला कशा करायच्यात ती, आणि कसा आत्मा बाजूला मंथन करून काढायचा आहे. ती मंथन करून आत्मस्वरूप कसं करावं लागतं, तर जाणून घ्यावं लागतं. जसं आपण त्या माणसाला जी तहान लागली होती ती जाणून घेतली, दाखवता आली नाही, बोटानं दाखवता येत नाही, तर ती अनुभव घ्यावा लागतो.
जसा सुगंधाचा दुर्गंधाचा अनुभव आपण घेतो. वास, खूप चांगला वास यायला हो. आपण काय म्हणतो, गजरा लावला का हो, कुठंतरी फुलं आहेत का हो घरामध्ये, वास कसा यायला चांगला. मग ही अनुभवानं जाणावं लागतं, तसं दाखवता येत नाही. अनुभवाने जाणून रहिये सुख स्वरूप, म्हणजे जाणून घेऊनच तू सुखाची प्राप्ती करून घेता येते. फुलाचा सुगंध आपल्याला आलं की कसं वाटतं, आनंद वाटतो, सुखाची प्राप्ती होते. तसंच दुर्गंधसुद्धा, दुर्गंध आली की दुःख होतं तिथं. ते अनुभवानं जाणून घ्यावं लागतं. म्हणजे आदित्य सुख स्वप्नवत तद्रुपतेची स्थिती करून असावे असे होते. आपलं दोन नाही, स्वप्नवत सुख जे आहे ते भोगावं लागतं. स्वप्नवत तद्रुपतीचं स्वतःचं सुख स्वतःच भोगावं लागतं. इथं दुसरं कुणीच नाही. आपल्याला त्याचा अनुभव घेऊन आपणच सुख आपलं भोगायचे. आपलीच ओळख आपल्याला करून घ्यायची. समाजामध्ये, प्रपंचामध्ये आपल्याला ओळख करून घ्यायची जर असेल तर काय करावं लागतं, एकाची ओळख दुसऱ्याबरोबर करून घ्यायची तर दोघाच्या ओळखीचा लागतो. तिसरा म्हणजे आपली पण माहिती आणि त्याची पण माहिती त्याला आहे, तो तिसरा ओळख करून देतो. इथं कुणाची ओळख करून घ्यायची, मला ओळख करून घ्यायची आणि माझीच ओळख करून घ्यायची. मला माझीच, इथं दोन नाही, एकच आहे. मी सुद्धा तोच आहे आणि माझी ओळख करायची ती सुद्धा तोच आहे. फक्त इथं द्वैत कोण लागतं तर सद्गुरू लागतात. मला माझी ओळख करून देण्यासाठी सद्गुरूशिवाय होतच नाही ओळख. सद्गुरूचीच तिथं आवश्यकता आहे. जसा आपलं मुख बघायचं आहे तर आरशाची आवश्यकता जेवढी आवश्यकता आहे. आरसा असल्याशिवाय मुखच बघता येत नाही बघा. आपल्याच डोळेनं आपलं मुख आपल्याला बघता येत नाही. आरशाचं माध्यम लागतं तरच आपलं मुख आपल्याला बघता येतं. तसंच सद्गुरूचं माध्यम असल्याशिवाय आपलं स्वरूप आपल्याला बघता येत नाही. तितकी आवश्यकता सद्गुरूची आहे. मग तद्रुपतेची स्थिती करून असे होते महदाकाश. जसे निरंतर भेदरहित असंग सर्वत्र व्यापक आहे. महद आकाश, कशाला म्हणावं महद आकाश? ओम नमः शिवाय. खूपदा बघितलं पण लक्षात आलं का तुमच्या? बघा आत्ताच बघितलेलं आहे. कशाला म्हणावं महद आकाश? जयश्रीताई बोला. हां बोला महाजनताई, कशाला म्हणावं? मठातल्या आकाशाला मध आकाश म्हणावं. ओम नमः शिवाय. नंदा काकी, कशाला म्हणावं महद आकाश? ओम नमः शिवाय ताई, कोकळीला महद आकाश म्हणावे. कोकळीला. नंदा काकी बोला. महद आकाश कशाला म्हणावं? हँड रेस केलाय, बंद, खाली घ्या हात तुम्ही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मग किती वेळ कसं लावता बोला. हां, ही जी पोकळी आहे आकाशासारखी दिसते बघ, तिला महद आकाश असे म्हणावे. आणि घटामधल्या पोकळीला काय म्हणावं? घट आकाश. ही पोकळी म्हणजे कशी? घट. ओम नमः शिवाय. म्हणजे म्यूट करा. सुनंदाताई पाटील बोला. महद आकाश कशाला म्हणावे? म्यूट करा काकी. ओम नमः शिवाय, सर्वत्र व्यापून असलेल्या आकाशाला महद आकाश म्हणावे. ऐकलं का? कशाला म्हणावं महद आकाश? सर्वत्र व्यापून राहिलेल्या पोकळीला महद आकाश असे म्हणावे. हां, ही ती असं नाही म्हणायचं. ही ती तर तसं नसतंय, शब्द वापरायचे तिचा. मुद्रिकाताई महाजन, कशाला म्हणावं महद आकाश? सर्वत्र व्यापक असलेल्या आकाशाला महद आकाश म्हणावे. आणि घटामध्ये असलेल्या पोकळीला काय म्हणावं? घट आकाश. मठात असलेल्या पोकळीला मठ आकाश म्हणावे. तुम्ही काय सांगितलं महद आकाशाचं लक्षण? बघा बरोबर सांगितलं, आता सुटलं माझं.
महद आकाश म्हणजे ही सर्वत्र पोकळी जी आहे, सगळी पोकळी सर्वत्र बाहेरची, त्याला महद आकाश म्हणायचं. घटातल्या पोकळीला घर आकाश म्हणायचं, मठातल्या पोकळीला मठ आकाश म्हणायचं. जी पोकळी ज्याच्यामध्ये आहे, आपल्या शरीरात सुद्धा आकाश आहे ना बऱ्याच ठिकाणी. आकाशाचे तत्व आपण बघितले, शरीरामध्ये सुद्धा जी पोकळी आहे तीच आकाश आहे शरीरामध्ये सुद्धा. म्हणून महद आकाश म्हणजे बाहेरची पोकळी. आत्ताच्या आत्ता सांगितलेलं आत्ताच्या आत्ता विसरायचं नाही, पहिलं पण विसरायचं नाही हो, कधीच विसरायचं नाही, पुन्हा पुन्हा मंथन करायचे त्याचं. महद आकाश म्हणजे सर्वत्र व्यापून असलेलं आकाश जे आहे त्याला महद आकाश असं म्हणावं. मग तद्रूप त्याची स्थिती करून असावे असे होते. महद आकाश जसे निरंतर भेदरहित आहे, भेद नाही त्याच्यामध्ये, वेगळं नाही ते. घटातलं वेगळं, मठातलं वेगळं, घरातलं वेगळं, बाहेरचं वेगळं असं नाही, तर सगळीकडं एकच आहे. निरंतर, अंतर नाही त्याच्यामध्ये, दोन होतच नाही ती. आकाशाला तलवारीनं मारलं तर दोन तुकडे होतात का आकाशाचे? होत नाहीत, त्याच्यात काहीच परिणाम होत नाही. ती निरंतर आहे, त्याच्यामध्ये अंतरच नाही. कशानंही काही केलं तरी आकाश निरंतर आहे. तलवारीनं मारलं तरी त्याचे दोन तुकडे होत नाहीत, भेद नाही, भेदरहित आहे, असंग आहे, कशाचाच संग होत नाही. आकाशाला संग होतो का? तेलामध्ये आकाश आहे बघा, तेलामध्ये आकाश आहे ते आपल्याला कसं कळतं? तर तेलामध्ये बोट बुडवलं जातं. मग पोकळी जर नसती तर तेलामध्ये बोट बुडवता आलं नसतं. तेलामध्ये आकाश आहे, मग ती तेलामधलं जे आकाश आहे ती तेलानं भरलं का? असंग, संग झाला का त्याचा? तिथं आकाश आहे का नाही तेलामध्ये? ओम नमः शिवाय. तेलामध्ये आकाश नाही. हां, ओम नमः शिवाय. तेलामध्ये आकाश नाही, बोट बुडील तेलामध्ये आकाश आहे, पण आपण बोट बुडल्यानंतर कुठं येते ते? आकाश येत जात नाही. हो ना. आकाश निरंतर आहे, अंतर नाही आकाशामध्ये. आकाश सगळीकडे आहे. येण्या जाण्याचा विषय आकाश नाही. येण्या जाण्याचं असतं तर इथलं आकाश घेऊन आपण तुमच्या घरी आलो असतो, तुमच्या घरचं आकाश घेऊन कुठं गेलो असतो. येण्या जाण्याचा विषय आकाश नाही. आकाशामध्ये अंतर नाही, आकाश निरंतर आहे. म्हणून काय सांगितले तर असंग आहे. आकाशाला कशाचा संग होत नाही, लिप्त होत नाही आकाश, संगवान नाही आकाश. मग तेलामध्ये आकाश आहे का नाही? ओम नमः शिवाय. मग येत आहे, तेलात आहे का नाही आकाश? ओम नमः शिवाय. आहे ना. हां, तेलामध्ये आकाश आहे. मग तेलामधलं आकाश भरतं का तेलानं? आकाश भरलं असं आहे का तेलानं? नाही भरत. मग चिखलात आहे का आकाश? चिखलामध्ये, चिखलात सुद्धा आकाश आहे, भिंतीत सुद्धा आकाश आहे. पण चिखलाचा लेप लागत नाही. हां, चिखलात पण आकाश आहे. कशाचाच लेप लागत नाही आकाशाला, सगळीकडे आकाश आहे, निर्लेप आहे आकाश, असंग आहे आकाश, कशाचाच संग होत नाही. पाण्यामध्ये आकाश आहे, पाण्यानं भिजत नाही. तेलामध्ये आकाश आहे, तेलाचा लेप लागत नाही. चिखलामध्ये आकाश आहे, चिखलानं भिजत नाही. पाण्यामध्ये सुद्धा आकाश आहे, पोकळी आहे, पोकळी असल्याशिवाय मध्ये बोट गेलं नसतं. पोकळी आहे म्हणूनच आपल्याला पाण्यामध्ये उभा राहता येतं. तिथं सुद्धा आकाश आहे. भिंतीमध्ये सुद्धा आकाश आहे. खिळा ठोकला तर भिंतीत जातो. पोकळी जेवढी जेवढी आहेत तेवढी आकाश आहे. पण आकाश असंग आहे, कुणाचा आकाशाला संग होत नाही. मग संग कुठं होतो? संग कुठं होतो? ओम नमः शिवाय ताई. दोन द्रव्यामध्ये. हां, संग दोन द्रव्यामध्ये होतो. द्रव्य कशाला म्हणावं? किती वेळेस विचारायचं, म्हणजे इतके वेळेस विचारायचं का? लक्षात येण्यासाठी. पुन्हा 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 ती शब्द येतात. आपल्याला पाठ व्हायला पाहिजे. एकदा पाठ केलं की किती आपण सांगता येतं. दोन द्रव्यामध्ये संग होतो, तर द्रव्य कशाला म्हणावं? आत्ताच कितीदा 3 वेळेस झालं बघा द्रव्याचं. द्रव्य कशाला म्हणावं?
ओम नमः शिवाय. सांगू मी. हो सांगा. जाती गुण क्रिया आश्रितम द्रव्यम. हां, मग दोन द्रव्यामध्ये संग होतो, तर दोन्हीलाही जातीगुण क्रिया पाहिजे तेव्हा संग होतो. नंदा काकी ह्याला दृष्टांत कोणता दिला बोला. ओम नमः शिवाय. पोपट पेरू खातो. हां, त्याच्यात दृष्टांत दिला आहे. मग पोपटामध्ये काय आहे? पोपटामध्ये म्हणजे पोपट एक जात पण आहे आणि तो पेरू खातो ही गुण झाला त्याचा. आणि झाडाला फळ आहे ते आंबट आहे. पोपट पेरू खातो. ओम नमः शिवाय. पोपटाला पण जात गुण आणि क्रिया आहे, झाडाला पण जात गुण आणि क्रिया आहे. पोपटाची जात, पोपट ही जात आहे, त्याच्यात सुद्धा गुण दुर्गुण आहेत. गुण जी आहे ते पोपट बोलतो ही त्याच्यामध्ये गुण आहे. आणि क्रिया करतो म्हणजे क्रिया कोणती करतो तर पेरू खातो ही क्रिया करतो. म्यूट करा नंदा काकी. झाडाला पण झाडाची जी पेरूचं झाड आहे त्याला जात आहे, पेरू आंबट असतो ही गुण आहे. आणि पोपट पेरू खातो हे दोन्हीमध्ये क्रिया झाली. मग आत्मा कसा आहे? असंग आहे, संगवान नाही. त्याच्यामध्ये कोणतीच क्रिया होत नाही, कशाचा संग होत नाही, सर्वत्र आहे. तो नाही असं ठिकाणच नाही, सगळीकडे चराचरामध्ये अणुरेणूमध्ये सर्वत्र व्यापक आहे. काय व्यापक आहे सर्वत्र? आकाश. आकाशाचं सांगू लागलेले आहेत. महद आकाश जसे निरंतर भेदरहित असंग सर्वत्र व्यापक आहे, तसेच आकाशाचा दृष्टांत दिला. जसे म्हणजे दृष्टांत, तसेच म्हणजे सिद्धांत. तसेच आत्मस्वरूप जीवेश्वरादी भेदरहित व्यापक असून स्वयंप्रकाश असंग आहे. आत्मासुद्धा व्यापक आहे, घटाघटात तो भरलेला आहे सगळीकडं, पण तरीसुद्धा व्यापक आहे. आकाश जसं सगळीकडे आहे तरीसुद्धा जीवेश्वर भेदरहित व्यापक असून स्वयंप्रकाश असंग आहे. म्हणून बाळा, आपण विकल्प असंग सुखरूप ब्रह्म आहो असा आपल्या मनात दृढ निश्चय करून ठेवावा. आकाशाचं आधी सांगितलं, आकाशाप्रमाणेच आत्मा आहे, तो तसाच आकाशासारखा भेदरहित असंग सर्वत्र व्यापक. असंच तसेच आत्मस्वरूपसुद्धा तसंच आहे, आकाशासारखंच आत्मस्वरूप आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भेद नाही. आपल्याला भेद दिसतो, तुमच्यामध्ये आत्मा आहे, माझ्यामध्ये आत्मा आहे, आपण भेद करतो. तुमचा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा, किंवा घटाघटाचा प्रत्येक जीव दिसतात, कुत्रं मांजर कोणतंही असो, कीटक, ह्याच्यामध्ये सुद्धा आत्मा आहे. आपण भेद वाटतो आपल्याला, पण आत्मा भेदरहित आहे. ह्याला कोणता दृष्टांत दिला? आत्मा भेदरहित कसा? त्याच्यासाठी कोणता दृष्टांत देऊन सांगितलं आत्मा भेदरहित आहे? दोन नाही, आत्मा एकच आहे. ह्याच्यासाठी कोणता दृष्टांत दिलेला आहे? येले का लक्षात? ओम नमः शिवाय ताई. हां, दारात दुपारच्या वेळेस एक माणूस आला आणि त्याने खूप तहान लागली म्हणून पाणी मागितलं. तर ते ओम नमः शिवाय. त्यावेळेला म्हणली नाही, भेदरहित. भेद म्हणजे दोन नाही, आत्मा एकच आहे. ह्याच्यासाठी कोणता दृष्टांत दिला? आत्मा दोन नाही, भेद नाही, एकच आहे. ह्याच्यासाठी कोणता दृष्टांत दिला? म्यूट करा तुम्ही. नंदा काकी बोला, कोणता दिला दृष्टांत? ओम नमः. सूर्यप्रकाशाचा दृष्टांत दिला का? सूर्यप्रकाशाला भेद नाही. आकाश आहे, आकाश पोकळीला भेद नाही. मग कसा भेद नाही? दृष्टांत कोणता दिला त्याच्यासाठी? कसा भेद आता नाही? समजा सूर्य ह्या प्रकाशात आपण तलवार मारली किंवा काठी मारली, त्याचे दोन भाग होत नाहीत. आकाशाचे दोन भाग होत नाहीत. हा दृष्टांत दिला. हो, ओम नमः शिवाय. घटाचा दृष्टांत दिला. आता घटामध्ये आकाश आहे बघा. आपण 10-15 गाडगे
निर्माण केले कुंभारानं, तर प्रत्येक गाडग्यामध्ये आकाश आहे का नाही? प्रत्येक आहे. गाडगेमध्ये आकाश आहे. आणि आपले किती घर आहेत आपले सगळ्यांचे, प्रत्येकच्या घरामध्ये आकाश आहे का नाही? मग आहे. घटातलं आकाश आणि आपल्या तुमच्या घरातलं वेगळं, माझ्या घरातलं वेगळं, एका घटातलं वेगळं, दुसऱ्या घटातलं वेगळं, असं आहे का आकाश? नाही. सर्व एकच आहे. जोपर्यंत घट आहे तोपर्यंत घटातलं आकाश म्हणतो आपण, घट आकाश म्हणतो. जोपर्यंत मठ आहे तोपर्यंत मठ आकाश म्हणतो. जोपर्यंत घर आहे तोपर्यंत घर आकाश म्हणतो. पण ते सगळं पडल्यावर, नाश झाल्यावर तो एकत्रच होतं. तसंच आहे, जे आपले आपले ध्येय, वेगळे वेगळे ध्येय आहेत, या ध्येयामध्ये जो आत्मा आहे तो ध्येय आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये आहे. जसं घटामध्ये आहे तसं आकाश, तसा ध्येय आहे तोपर्यंत. ध्येय पडल्यावर तो आत्मा ब्रह्मात विलीन झाला, तो वेगळा नाही, एकच आहे. अशा प्रकारे ही आत्मस्वरूपाचं आकाशाचं दृष्टांत देऊन आत्मस्वरूप समजून सांगितलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरुनाथाचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ओम नमः शिवाय.